भाऊ. पहा, मी तुमच्या फायद्यासाठी तिथे आलेलो आहे. काही- कसं आहे, बोला तुकारामजी. काही सामान गिमान घेऊन आले का आमच्यासाठी? बोला बा. अरे गुप्ता साहेब, तुम्ही मनावर नका घेऊ, बोला. ते विरोधी पार्टी. हो का? बरं, मी काय म्हटलं, पहा आता आपल्याला काय वाटतंय, कोणी आपल्याला काही देईल का, घेईल का, यासाठी नाही. तर आपल्या केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी अनेक योजना आपल्यासाठी तयार केलेल्या आहेत, पण त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. यासाठी त्या योजना कशा तुमच्यापर्यंत येतील याचं मार्गदर्शनासाठी मी आलेलो आहे. ते समजलं? आम्हाला काय वाटलं साहेब, आमच्यासाठी काय घेऊनच आले का? आले ना भजे घेऊन. ऐक ना चुपचाप. बघा, ह्या जे माळूसी मी तुम्हाला करणार आहे तो शांतीनं ऐका. कसं आहे बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे तुझ्या खरा मग गोट आणि खरं ठाऊ नाही. काय म्हणलं मी पहिले, आपल्या गावाची लाज काढू. सरपंच काही वजन नाही दिसलं गावात. वजन आहे ना, लय वजन आहे. ऐका, महत्त्वाचं आहे. कसं आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ज्या योजना तयार केल्या त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आणि पोहोचल्या तर त्याचं इम्प्लिमेंट म्हणजे उपयोग कसा घ्यायचा, कुठे जायचं हे आपल्याला समजत नाही. त्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, ठीक आहे, म्हणजे नालसा, यांनी एक योजना तयार केली आहे. तिचं नाव सांगतो, ऐका, लक्षात ठेवा, म्हणजे माहीत पडेल. गरिबी निर्मूलन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योजना 2015 असं नाव आहे. समजलं? हो. त्या योजना कोणासाठी, कोणत्या कोणत्या, जरा सविस्तर सांगा साहेब. बरोबर प्रश्न आहे. बघा कसं आहे, बघा, ही जी योजना आहे, हे गरीब लोक जे आहेत, केंद्र सरकार काय करतो, केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या ज्या योजना असतात त्या तयार होतात. तो राज्य विधी सेवा प्राधिकरण या सर्व योजनाची एक सूची तयार केली जाते, ठीक आहे, आणि ती सूची तयार करून वर्षातून एकदा ती होते, आणि ती होऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे येते, ठीक आहे. बरं, त्यामध्ये येतच नाही, त्यात निकषसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे ही अनुसूचित जाती जमाती, गरीब वर्ग, अज्ञानित वर्ग जे आहे, पीडित लोक आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या योजना आहे, कशा आहे, पुन्हा कोणत्या अधिकाराला भेटायचं, त्याची पात्रता काय, समजा यात लिहिलेलं असते. आणि इतकंच नाही तर ती राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पाठवल्या जाते. तिथून ती लिस्ट जी आहे ती तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडे येते. तिथून ग्रामपंचायत आहे, स्वयंसेवक आहेत, विधी स्वयंसेवक, त्यानंतर आपलं अमलचंद कॉलेज आहे, लॉ कॉलेज, तिथे पण एक केंद्र चालू झालं आहे, मोफत मार्गदर्शन कायदेविषयक सल्ला केंद्र, तिथे ते दिलं जाते. आणि यांचं काम काय आहे, ते गरिबापर्यंत जाऊन मार्गदर्शन करायचं. समजलं? हे लई छान झालं बा, आपल्याला हे पटलं. आता हे काही साहेब जे रोजचे टोले घ्यायचे आहे ना, ते वाचले, हे आपटलं आपल्याला. आता काय करते शहरातले लोक, वाटाण्याच्या अक्षता लावते. आता ते बंद होईल. बरं, मी काय म्हटलं, बरं मग यात तक्रार करण्याची सुद्धा तरतूद दिलेली आहे. बाबू, मला माहिती आहे, मी मागं गेलो होतो. पहिले काय व्हायचं, कामकासाठी पहिले लोणी पण लावावं लागेल, आणि नाही होत तर मग थोडी चेरी बेरी पण द्यावं लागेल. आता ते पण बंद होईल ना बाप्पा. हा, बरोबर आहे. बघा, यात कसं असते, तुम्ही तक्रार कोणाकडे करायची, समजा तालुका विधी अधिकारी आहे किंवा माझ्यासारखा विधी स्वयंसेवक येतो आहे, त्यांच्याकडे तुमची जी समस्या आहे त्याची तुम्ही तक्रार करू शकता, आणि तो अधिकारी तुम्हाला त्या संबंधित ऑफिसमध्ये नेऊन तुमची जी समस्या आहे त्याचं निराकरण करतो. आणि साहेब तिथंही काम नाही झालं तर मग तिथं जायचं. साहेब, त्याचं मनावर नका घेऊ, विरोधी पार्टीचं बरोबर सांगा. पहा, तुमचं प्रश्न बरोबर आहे. समजा तिथं जर काम नाही झालं, म्हणजे विधी स्वयंसेवकाकडे आपलं काम नाही झालं, तर जो विधी स्वयंसेवक आहे किंवा विधी अधिकारी आहे तो काय करेल, जिल्हा विधी अधिकाऱ्याकडे तुमचा अहवाल पुरा देईल का या संबंधित ऑफिसमध्ये आपण हे कागदपत्र दिले आणि अजून ते समस्या त्यांनी निकाली काढली नाही आहे, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, ते आपल्याला मदत करेल आणि ते काम तुमचं जी समस्या आहे ते सोडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. एक नंबर आहे भाऊ. बरं. पण तिथंही नाही झालं तर मग आता बोल. पहा, बरोबर उत्तर देता. पहा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आपण गेलो तर काय करेल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्या जो कामाचा अहवाल आहे, जी समस्या आहे ते राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवेल. ऐकून घेतो की पाठवेल, आणि तिथे काय होईल ते पण आपल्यासोबत राहील, आणि जो अहवाल आहे आपल्या समस्येचा सगळा घेऊन जे संबंधित ऑफिस आहे, जो व्यक्ती आहे, तिथून आपली समस्या सोडण्याचा प्रयत्न करेल. बरं, इतकंच थांबणार नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल. म्हणजे आपला ऐक तुक्या, आपल्याला न्याय मिळणार म्हणजे मिळणार, 100% न्याय भेटणार. आणि सांगू का, तू रेडिओ ऐकतं का?
रेडिओ हो रेडिओ ऐकते ना आमच्या गावात. ऐकते ना? हो सगळे गावात त्याच्यावर ऍड असते म्हणजे न्याय आपल्या दारी हो. आहे ना. हे काय आहे ते हेच आहे, आपल्या समस्या सोडण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तुमच्या ज्याही समस्या आहे त्या सोडण्यासाठी आहे. समजलं की नाही? असं आहे. आता म्हटलं आपल्या कसं आहे गुप्ता साहेब, मोदीजी जेव्हापासून रेडिओवर भाषण करायला लागले तेव्हापासून आम्ही 500 ऑर्डरच करून टाकली. असं आहे. आता मी काय म्हणतो, बरं सरपंच साहेब, मी काय म्हटलं, हा. यांच्या काही समस्या असेल समस्या आहे. अरे समस्या आहे म्हणूनच ना गावात एवढी गरिबी आहे. आता हे पा गंगीचं काय समस्या आहे? माय बकरी दूधच देत नाही. पायीची बकरी दूध देत नाही. साहेब आता तुम्ही देता का? म्हणजे याच्यावर उत्तर द्या आता तुम्ही. हां हां बरं काय आहे, आपल्या इथे जनावर दवाखाना नाही आहे का? हो, पशुसंवर्धन अधिकारी नाही, आहे. दवाखाना आहे आपल्या हो गावात? दवाखाना आहे. डॉक्टर येतो का तिथे? येत असत ना, आम्हाला काय माहित साहेब. तुम्ही सरपंच ना गावचे नाही मी बाहेर दौऱ्यावरच राहतो ना साहेब. हो का? हो म्हणूनच ते. ठीक आहे. तिथे डॉक्टर असायला पाहिजे हा. हेडक्वार्टरला. आज ती गरीब आहे, हा. ती समस्या म्हणजे बकरी उठचा उदरनिर्वाह होतो माहिती आहे. तर ती जर मेली रात्रभर आहे तर ती काय हो, करेल? बरोबर आहे. यासाठी डॉक्टर आवश्यक आहे. तर हिची समस्या आणि लिहून तुम्ही घेऊ आता. नाही, तुम्ही काय करा, हा. त्या डॉक्टरचा नंबर द्या माझ्याकडे. बरोबर, ठीक ठीक आहे. आहे. हो. आणि सांगतो अजून कोणाची समस्या आहे कोणी का? सांगा. समस्या आहे? काय माहिती? बाई आहे हा सांगू हा सांग ना. ते गावचा पाटील आहे ना हो. त्याच्या घरी 25 एकर जमीन आहे आणि ते इरिगेशन हा. ट्रॅक्टर हा. आहे. त्याला कसं काय घरकुल भेटलं? मी तर बीपीएल वाला हा अजून नाही भेटलं. सरपंच साहेब, कसं म्हणजे जे गरजू लोक आहेत यांना आपण डावलत आहे आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांना आपण देत आहे. नाही साहेब, हा विरोधी पार्टीचा आहे. तुम्ही उत्तर द्या. कसं आहे, तुझी जी समस्या आहे ती आपण विधी सेवा प्राधिकरण तुझ्यासाठी आहे आणि तुला बिलकुल न्याय भेटेल. तुला पण घरकुल भेटेल आणि ज्याला घरकुल दिला त्याचं नाव निघेल त्यातून. आपण जाऊ शहरात आणि ते साहेबाला भेटून घेऊ. काय नाही. अजून कोणाची आहे का समस्या? आणखी एक प्रश्न आहे माझा. हा म्या का नाही फवारायला गेलो होतो हो. आणि माझ्यासोबत एक माझ्या सोबती होता. हो. पाटलाच्या वावरात गेलो होतो. आहे हो ना पाटील? हो पण काय झालं, हा. त्या पाटलाच्या वावरामध्ये माझ्या सोबतीला माहित आहे हा. का, अचानक चक्कर आली बापा. हा. आणि माहित आहे का, तू त्याला म्हणजे दवाखान्यात नेलं ना. हा आणि त्याच्यानंतर दोन गावामध्ये माहीत झालं का ते लोक मरून राहिले म्हणते फवाऱ्यानं. आम्ही शेतात जाऊ का नाही, फवारा करावं का नाही बाप्पा, सांगायचं. नाही फवारा तर करायच लागेल आपल्याला. बरोबर आहे. हे माहिती आहे का, हा ज्वलंत प्रश्न आहे का आता कीटकनाशकामुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहे. खरं तर इथे आळा घालायला पाहिजे आणि त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण बिलकुल तत्पर आहे आणि संबंधित जेही आहे जे कीटकनाशक आहे ते कसे त्याला थांबवता येईल आणि लोकांना कसा जीव वाचेल यासाठी बिलकुल आपल्या समस्या निराकरण आहे. काहीच सगळे टेन्शन लोक घ्यायचं काही नाही. घाबरायचं कारण नाही काही आहे. टेन्शन विधी नाही सेवा घ्यायचं. प्राधिकरण आपल्यासोबत आहे तर आपल्याला न्याय मिळणारच. जोपर्यंत मी सरपंच आहे काही टेन्शन घ्यायचं नाही. मी CID सांगितलेले आहे त्याची चौकशी करायला, तर CID करणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणताही प्रश्न असो मला अर्ध्या रात्री फोन करायचा. समजलं ना आता? हां चला मग टाळ्या वाजवा साहेबासाठी. हां धन्यवाद सर, तुम्ही आले ना लय छान झालं. बरं मी काय म्हटलं, आता माझा नंबर आहे साहेबांकडे, ठीक आहे, तुम्ही पण लिहून घ्या. आणि कोणत्याही समस्या असेल किंवा कुठे काही असेल तर बघा, कोणताही ऑफिसर असेल, अधिकारी असेल, कुठं पैसे द्यायचे नाही, कोणाला मस्के लावायचे नाही. त्याला काम नाही केलं सरळ सांगायचं, विधी सेवा प्राधिकरणाला फोन लावतो आहे, तुम्हाला न्याय मिळणार म्हणजे मिळणार. ठीक आहे, चलो. ठीक आहे. धन्यवाद. व्हॉट्सअप